तर नमस्कार सगळ्यांना। आज मी करणार आहे करडईची सुक्की भाजी। त्यासाठी मी करडईची बघा सुक्की भाजी आणलेली आहे आणि मी आता ही सुक्की भाजी करणार आहे। ती पातळ सुद्धा छान लागते, पण मी आज ही सुक्की करणार आहे। आता ही धुवून स्वच्छ चिरून घेऊया भाजी आपण। आता पहा, तेल तापायला ठेवलेलं आहे। तेलामध्ये आपण लसूण घालून घेऊया। लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आहे। आता लसूण आपला लाल झालेला आहे। यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया हे। आता यामध्ये आपली करडईची भाजी घालून घेऊ। आता यामध्ये मुगाची डाळ घालूया। चवीनुसार मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालूया आणि ही भाजी चांगली परतून घेऊया। आता यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, याला आपोआपच पाणी सुटलंय बघा। आणि 5 ते 10 मिनिटात ही भाजी शिजून छान तयार होते। यामध्ये 2 चमचे आपल्याला कूट घालून घ्यायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालून चांगलं मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला। पहा, रेडी झाली आपली करडईची भाजी। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।